हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. सर्वप्रथम आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आनंदमय जावो, ही मी गणपती बाप्पांच्या चरणी आणि स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते. तर सकाळी-सकाळी माझे सगळं कामं झाली होती. मुली पण स्कूलला गेलेल्या असल्यामुळे मी इथं देवपूजा करायच्या अगोदर रांगोळी काढून घेतली बाहेर. आठवड्यामध्ये मी प्रत्येक दिवस रांगोळी काढून घेते बाहेर. फक्त गुरुवारच्या दिवशी मी हळदीचं लेपन करत असते. तर इथं माझी रांगोळी काढली गेली होती आणि देवपूजा आता मी करणार होती. त्यानंतर आज मी तुम्हाला माझी एक स्पेशल रेसिपीज दाखवणार आहे, जी मी खानदेशची आमची आहे शेंदोळ्यांची भाजी, ती आज आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम यांना ऑफिसला जायला वेळ होत होता, तर मी यांना इथं हिरव्या मुगाचे धिरडे काढण्याचं डिसाईड केलं नाश्त्याला. तर मी इथं हिरव्या मुगाचे धिरडे काढण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक, जिरं, लसूण आणि हिरवी मिरची घेतली. त्यानंतर हे रात्री भिजवलेले अख्खे मूग टाकून घेतले. हे अख्खे मूग होते रात्री भिजवलेले. ते मूग आणि मीठ आणि त्यानंतर तांदळाचं पीठ हे धिरड्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी तांदळाचं पीठचा यूज करायचा. आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घेतली आणि ते मिक्सरमध्ये वाटून घेतलं छानपैकी थोडंसं पाणी टाकून आणि ते तव्यावर थापून घेतले. त्यानंतर असे धिरडे यांना नाश्त्याला बनवले. त्यानंतर मी आज एक स्पेशल रेसिपीज बनवणार आहे, जे आमच्या गावाकडे यांना शेंदोळ्या म्हणतात. आणि त्या शेंदोळ्या खानदेशच्या काकडी कशी असते ना, तसं शेतामध्ये असतात ते माझ्या आईने मला देऊन पाठवल्या होत्या. तर या शेंदोळ्यांना मी रात्री अगोदर धुवून घेतलं. त्यानंतर त्यांचे बारीक असे एकाचे 2 तुकडे काप करून घेतले आणि त्यांना मिठामध्ये त्यांना मीठ लावून दिलं. कारण की त्या थोड्या तुरट असतात आणि थोडं मीठ लावल्यामुळे त्यांचा तुरटपणा जास्त नसतात, थोड्याशा असतात. तुरटपणा जाण्यासाठी त्यांना रात्रीच मी मीठ लावून घेतलं आणि फ्रीजमध्ये एक डिश उलटा झाकून त्याच्यावर फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. त्यानंतर एकाच भांड्यामध्ये चवळी मी भिजत घातली होती रात्रीच आणि सकाळी उठल्यानंतर ती चवळी मी 80% शिजवून घेतली आणि 80% शिजल्यानंतर 20% ती भाजीमध्ये शिजत असते. त्यानंतर इथं ती मीठ लावलेल्या शेंदोळ्या मी 1 तास अगोदर बाहेर काढून घेतल्या आणि त्यांचं थोडंसं त्यांना असं पिळून घेतल्या. पिळल्यामुळे त्यांचा तुरटपणा जातो. त्यानंतर मी इथं एका कढईमध्ये तेल, त्याच्यामध्ये जिरं आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकली. त्यानंतर त्याच्यामध्ये चवळ्या टाकल्या. चवळ्या टाकल्यानंतर चवळी तेलामध्ये थोड्या टाकल्यानंतर आहे ना, त्याला टेस्ट येते भाजीला छान. त्याच्यानंतर त्या पिळलेल्या शेंदोळ्या होत्या ना, त्या शेंदोळ्या टाकल्या त्याच्यामध्ये आणि तेलामध्ये थोड्या त्यांना कलसवू दिल्या. त्यानंतर त्याच्यात हळद, तिखट असं टाकलं. ही भाजी थोडीशी कमी तिखट करायची. त्याच्यामुळे जास्त तिखटचा वापर करायचा नाही, कारण ती एवढी टेस्ट नाही देत. कमीच तिखट करायची ती भाजी आणि त्यांना थोडंसं तेलामध्ये कलसवून घ्यायचं. त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि एका भांड्यामध्ये शेंगदाण्याचं बारीक कूट घेतलं. त्याला एकजीव करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं. मी भाजीमध्ये डायरेक्ट असं कूट टाकत नाही, तर ते एका भांड्यामध्ये घेऊन ते पाणी टाकते आणि ते एकजीव करते आणि मग ते शेंगदाण्याचं कूट टाकलं, त्याच्यात मीठ टाकलं आणि त्यानंतर 4:30 वाजेला यांचा फोन आला की भीमतडी यात्रा बघायला जायचं आहे असं. तर मी भीमतडी यात्रेला जाण्यासाठी मी सकाळी गरम पाणी नसल्यामुळे सोलरला तर मी हेअर वॉश करून घेतला संध्याकाळी आणि आम्ही इथं भीमतडी यात्रा बघायला जात होतो. तर भीमतडी यात्रा म्हणजे काय आहे मैत्रिणींनो, तर एक आगळी-वेगळी ग्रामीण अनुभूती असते तिथं. प्रत्येक वर्षाला ती भीमतडी यात्रा लागलेली असते. पुण्याच्या हृदयात उभा राहणारा हा ग्रामीण मेळावा असतो आणि शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम असतो तिथं. पूर्ण भारतामधून जपलेली कला, विणकाम, बांबूच्या वस्तू आणि पारंपरिक भांडी इथं विकले जातात आणि इथं खूप वेगळ्या-वेगळ्या व्हरायटीच्या वस्तू ते लोकं स्टॉल लावतात. तर इथं ₹10 ला कुठलाही क्लचर घ्या, छोटा-मोठा कुठलाही घ्या. तर मी इथं त्रिशासाठी ₹10 ला क्लचर घेत होती मी. असे मी 5-6 क्लचर घेतले. तर बरे असतात यूज अँड थ्रो यूज करायला. त्यानंतर आपण नवरात्रामध्ये जे हे घालतो आपण वस्तू घालतो. तर ते तिथं ते विकायला ते पण आलं होतं आणि इथं ही भांडी होती. ही ₹200-200 ला सगळी कुठलीही भांडी घ्या. ₹200-200 ला ह्या वस्तू होत्या कुठल्याही घेतल्या तर. तर जत्रेचा खरा आत्मा म्हणजे काय असतो, की तिथं इथल्या लोककला तिथं ज्या लोककला असतात, त्या लोककलांचं सादरीकरण, भारूड, संबळ, पोतराज असं वेगळ्या-वेगळ्या प्रकारचं नृत्य तिथं होतं आणि इथं आहे ना इथं इतका सुंदर देखावा त्यांनी सादरीकरण केलं होतं. इथं आपल्या हिंदू संस्कृतीचा पूर्ण इथं त्यांनी छान सुंदर छोटा पण छान असा देखावा दाखवला होता. एक लेडीज आहे.
तिची रांगोळी काढली होती दिवा धरून. इथं तुळशी वृंदावन होतं. छानपैकी तिथं अगरबत्ती, दिवे वगैरे लावले होते आणि समोर मी ते झूम करून दाखवलं. थांबला तो संपला असं तिथं म्हटलं होतं, की थांबला तो संपला याच्यातनं आपल्याला खरंच एक बोध घ्यायला पाहिजे. कारण की माणसाने नेहमी मेहनत करत राहावी, कष्ट करत राहावे, तरच त्याचं फळ मिळत असतं. त्याचप्रमाणे इथं अशी महादेवाची पिंड, श्री असं सगळं काढलं होतं आणि इथं मला एक सुंदर ही रांगोळी आवडली. खूप छान होती, की जेणेकरून 15 दिवसात आपलं सुहासिनींचं, हळदी-कुंकवाचं आता आपला कार्यक्रम सुरू होतील. तर इथं छान सुहासिनीचा साज शृंगार ठेवला होता. सगळं दागिने वगैरे, बांगड्या सर्व इथं ठेवलं गेलं होतं आणि त्याच्या आजूबाजूला सुंदर असे दिवे लावले गेले होते. त्याचप्रमाणे इथं आम्ही थोडंसं फोटो सेशन करून घेतलं आणि इथं एवढं छान आहे ना, की आपले जे शेतकरी बांधव आहेत, तर त्या शेतकरी बांधवांनी स्वतःच्या मेहनतीने पिकवलेली ताजी फळे, शुद्ध तूप, गूळ आणि इतर सगळ्या कृषी उत्पादनच्या वस्तू होत्या इथं. पूर्ण त्यांच्यासाठी एक असा स्टॉल, एक सेक्शन होतं. त्या सेक्शनमध्ये पूर्ण त्यांचे स्टॉल लावले गेले होते आणि ते 6 दिवसापासून ती यात्रा चालू होती. पण आम्ही पण जायला कंटाळा करत होतो. पण गेल्यानंतर आणि तो स्टॉल शेवटचे 1च दिवस बाकी असल्यामुळे बाकीचे स्टॉल संपून गेले होते. त्याचप्रमाणे त्रिशा आणि नविका इथं खूप एन्जॉय करत होत्या. बकरी, शेळी, मेंढी, कोंबडी यांना सगळ्यांना ते थोडं-थोडं घेऊन खाऊ घालत होत्या. त्यांना पण खूप भारी वाटत होतं. खूप एन्जॉय करत होत्या त्या पण. त्यानंतर आम्ही आतमध्ये इथं एंट्री केली यात्रेच्या आतमध्ये आणि तिथं खूप जास्त रश होता. कारण दुसऱ्या दिवशी ख्रिसमस असल्यामुळे सुट्टी होती सगळ्यांना. त्याच्यामुळे रात्री खूप तिथं रश होता, खूप क्राऊड होता आणि इथं एका स्टॉलवर लक्ष गेलं जाताच बरोबर. तर मला इथं खूप आवडलं हे. इथं या छान अशा सुंदर-सुंदर त्यांनी अशा वस्तू ठेवल्या होत्या आणि त्यानंतर त्यांचं हे अरेंजमेंट एवढी छान होती ना, की तिथं आतमध्ये हवा घुसायला, शिरायला जागा नसल्यामुळे थोडं गरम होत होतं, सफोकेट होत होतं. पण त्यांनी बारीक-बारीक गोष्टींकडे छान असं लक्ष दिलेलं आहे. तिथं फॅन वगैरेची पण त्यांनी सिस्टम करून दिली होती आणि त्यानंतर इथं मातीची भांडी होती, की ज्याच्यात आपण भाजी वगैरे काहीही करू शकतो आणि इथं एक छोटी खाट आहे, तर ती खाट मला खूप जास्त आवडली आणि तर त्या खाटीचा मी व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर इथं हे मातीची भांडी आहेत, कुटणी वगैरे आपण भाकर ठेवतो ती टोपली होती आणि इथं एक अगरबत्तीचे म्हणजे अगरबत्तीचं मोठं स्टॉल होतं आणि त्याच्यावर खूप जास्त गर्दी होती त्या स्टॉलला. तर आम्ही गेलो तर बघितलं तिथं एक अगरबत्तीची डब्बी घ्या, बॉटल घ्या, त्याच्यावर 2 अगरबत्तीच्या बॉटल फ्री. 2 घेतल्या तर 2वर 3 अगरबत्तीच्या बॉटल फ्री. त्याच्यानंतर धूप होते, धूपचे कोन होते. त्याच्यानंतर हे सगळ्या वस्तू त्यांनी गाईच्या शेणापासून बनवलेल्या आहेत. त्यांचा काहीतरी गाईचा गोठा आहे. ते दादा ते स्वतः ती इन्फॉर्मेशन सांगत होते. पण तिथं जास्त आवाज असल्यामुळे, लोकांचा क्राऊड जास्त असल्यामुळे त्यांचा व्यवस्थित आवाज आला नाही. त्याच्यामुळे मी स्वतः तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते. त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला जर मैत्रिणींनो तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल, तुम्हाला जर अगरबत्त्या पाहिजे असतील, त्यांचं बालेवाडीला इथं पुण्यामध्ये बालेवाडीला शॉप आहे, मोठं शॉप आहे त्यांचं. ते स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतात आणि या सगळ्या वस्तू गाईच्या शेणापासून बनवलेल्या आहेत. धूप, अगरबत्ती, हे कोन आणि हा भीमसेन कापूर आहे. भीमसेन कापूर पण प्युअरचा भीमसेनी कापूर आहे. खूप छान होते आणि त्यांनी ज्या अगरबत्त्या लावल्या होत्या तिथं त्यांचा पण स्मेल खूप छान येत होता आणि आजूबाजूचं ते वातावरण पण खूप पॉझिटिव्ह वाटत होतं त्या अगरबत्तींच्या स्मेलने. कारण साहजिकच त्या गाईच्या शेणापासून पण बनलेल्या आहेत आणि तिथं हे अशा स्टिक पण होत्या, ज्या अगरबत्ती न लावता आपण लावू शकतो. असे स्टिकचे डब्बे पण होते. काहीतरी ₹200 ला 5 असे हे अगरबत्तीचे बॉटल आहेत. ह्या छोट्या स्टिक आहेत, ह्या पण ₹200 ला 5. हे धूप आहेत, हे पण ₹200 ला 5 असं सगळं आहे आणि त्यांच्या दुकानावर बघा स्टॉलवर खूप जास्त गर्दी होती आणि हे सगळे दाखवणारे 4-5 दादा होते ते भाऊ. ते सगळेजणी म्हणजे एवढा क्राऊड असल्यावर सुद्धा ते असं रागाराग किंवा असं काही करत नव्हते. ते सगळेजणी असे हसमुख चेहऱ्याचे होते आणि ते खूप चांगलं असं समजून सांगत होते. त्यांना मी खूप वेळेस विचारलं, "दादा खरं बोला, गाईच्या शेणापासून आहे का? शेणापासून?" ते म्हटले, "हो ताई, देवाचं आहे. आम्ही खोटं बोलणार नाही." तर त्यानंतर अगरबत्त्या आम्ही खूप जास्त घेतल्या आणि सगळंच घेतलं आम्ही आणि आतमध्ये एंट्री केली. तर इथं पूर्ण खाण्याचं सेक्शन आहे. तर हे ग्रीन जे बोर्ड दिसतायत हे व्हेज आहेत आणि रेड बोर्ड दिसतायत समोर
तर ते नॉनव्हेज आहे. तर इथलं जेवणाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथल्या झणझणीत पिठलं भाकरी, धपाटे आणि खापरची पुरणपोळी, चिकन थाळी आणि ग्रामीण भागातला जो स्वयंपाक आहे, त्या ग्रामीण भागाच्या स्वयंपाकाच्या घराचं हे स्वाद असतो इथं. ती जिभेवर खूप जास्त तृप्त करणारी अशी ती टेस्ट असते. तर ही जी मी लाईन दाखवते ना, ही लाईन आमची खानदेशी खापरची पुरणपोळी आणि ती खापरच्या पुरणपोळी घेण्यासाठी ती लाईन होती. त्या खापरच्या पुरणपोळीची किंमत होती ₹130. तर ह्या ज्या मावशी आहेत, या मावशींना माझ्या मिस्टरांनी विचारलं आमच्या अहिराणी भाषेत, की "मावशी तुम्ही कुठल्या आहेत?" तर त्या मावशी म्हटल्या, की "मी अंमळनेरची." तर हे म्हटले, "माझी मिसेस पण अंमळनेरची आहे." तर त्या मामी नात्याने माझ्या मामी निघाल्या. त्या माझ्याच गावाच्या आहेत आणि माझ्या मैत्रिणीच्या काकू आहेत त्या. तर त्यांना मला भेटून त्या खूप म्हणजे खूप खुश झाल्या त्या. त्यांना खूप आनंद वाटला मला भेटून आणि त्यानंतर आम्ही इथं खाण्याच्या डिपार्टमेंटमध्ये एंट्री केली होती. एक खाण्याचं स्पेशल सेक्शन होतं. हे ग्रीन बोर्ड दिसतायत हे व्हेज आहेत आणि जे रेड बोर्ड दिसतायत ते नॉन-व्हेज आहेत. तर मुलींनी खूप छान एन्जॉय केला. त्यानंतर आम्ही घरी आलो. तर आजचा व्लॉग भीमतडी जत्रेचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मैत्रिणींनो? मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू सो